हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तसं तर आज वीकेंडच्या वारसाठी माझ्याकडे बरेचसे कॅन्डिडेट होते, पण ते थोडे रिपिटेटिव्ह झालं असतं म्हणून म्हणजे परत तेच कॅन्डिडेट रिपीट झाले असते, कारण तीच लोकं खूप कांड करत आहेत, तीच लोकं खूप चान्स देत आहेत पॉडकास्ट बनवण्यासाठी. त्यामुळे काही कॅरेक्टर्स सतत रिपीट होत आहेत, कारण त्यांची कांडच असे आहेत. आणि राहिला प्रश्न काही दुसऱ्या कॅरेक्टर्सचा, जसं की बोचूमॉन. आता काल मला अशा काल काल 1-2 कॉमेंट्स होत्या आणि त्याआधी आधीच्या पॉडकास्टला पण 1-2 अशा कॉमेंट्स होत्या, प्लस DM होते काही. त्यामध्ये असं बरेच जण म्हणत होते की बोचूमॉनला बरेच दिवस काही तिच्यावरती पॉडकास्ट आला नाही, तिच्यावरती पॉडकास्ट आला नाही. तर असं नाही आहे की ती खूप ग्रेट काम करते किंवा तिच्यावर बोलण्यासारखं काही नाही. बट देन अगेन जसं झमुऱ्याची जी अवस्था आहे ना, ती करंटली बोचूमॉनची आहे. तिचं कॉन्टेंट आणि तिचं जे काही ते व्हिडिओज, टायटल्स, थंबनेल्स सगळं काही A to Z अबाउट हर व्लॉगिंग इज सो क्रिंज. आणि इतक्या लेवलवर ते इतकं प्रेडिक्टेबल आणि इतकं मोनोटनस झालं आहे ना की कंटाळा येतो. एक असतं ना की काही असं बोलण्यासारखं, काही बोट ठेवण्यासारखं नसतं. एक असतं की खूप बोलण्यासारखं असतं, म्हणजे जरी ते क्रिंज असेल ना तरी पण त्यातनंही खूप असं म्हणजे पॉईंट्स निघतात, जसं बोंबाडचं आता सद्यस्थिती चालू आहे. आणि एक थर्ड कॅटेगरी असते ती बोचूमॉनची. इतकी पकाव म्हणजे सिमिलरली बोचूमॉन म्हणा, तो पक्या पकाव म्हणा, हे एका कॅटेगरीमध्ये येतात की नेक्स्ट लेवल. त्यांच्या ह्याच्यामध्ये टससे मस्त फरक पडत नाही, की काहीच नवीन नसतं. तेच बकवास कॉन्टेंट, तेच काहीतरी, मग ट्रिपला जाणं आणि मग तोच तो लोमत्या आणि तीच ती जवानी फुटलेली जवानी तेरी फत वाली ती म्हातारी छचूआई. म्हणजे म्हातारी तर आहेच, नो मॅटर, म्हणजे तिने कितीही काही पोर्ट्रे केला तिच्या अधुऱ्या इच्छा, काहीही कितीही म्हटलं तरी जो है सो है भाई, यू हॅव टू एक्सेप्ट दॅट. सो ती एक आहे तिची, म्हणजे कसली अजून इच्छा आहे तर ती पण पूर्ण करा पोरांनो. फक्त कपड्याचीच आहे की आणि काय आहे ते पण तिला एकदा विचारून घ्या. तर ती आणि त्याच्यानंतर ती छुट्टी, तिचं ऑन अँड ऑफ, आणि ती पण तशीच. म्हणजे बापरे, 2 सेकंडसाठी तिचं ते रील बघताना मला असं वाटत होतं की तिचं बाहेरच येतं आहे की काय. म्हणजे आधी तर दिसतच नव्हतं काय म्हणजे कळतच नव्हतं आहे की नाही आहे. आणि नंतर एक अशी उडी मारली तिने आणि असं एकदम हल्ल्यासारखं झालं आणि एकदम डोळेच असं म्हणजे चमकले माझे. असं वाटलं की बापरे, आत्ता म्हणजे हाच तो क्षण की काय मालफंक्शन होतंय की काय आता इथेच. छुट्टी द एक्सपोज. बट लकीली असं काही झालं नाही. थोडंसं उसळलं असं आणि परत ते जाऊन असं फिट बसलं, कारण उसळून बाहेर यायला तेवढं बाहेर म्हणजे तेवढं असलं पण पाहिजे ना, मांस मच्छी असं मसाला असं काय, तर ते नाहीच आहे. तर त्याच्यामुळे ते तिथल्या तिथेच थोडंसं असं हल्ल्यासारखं झालं आणि जागेवर बसलं. आणि त्या मुली अशा काहीतरी असं म्हणजे केजो पार्टीमध्ये आल्यासारखा असा हातबीत करत असतात, हातवारे, त्यांचे एक्सप्रेशन्स आणि त्यांची बॉडी लँग्वेज. आणि त्या छपरी मुली, छपरी खानदान आहे ओव्हरऑलच, म्हणजे ते पूर्ण छपरी लोकांचं काय चाळे आणि त्याच्याबद्दल काय बोलायचं. त्याच्या खाली पण, त्यांच्या स्वतःच्या व्हिडिओ खाली पण इनमीन 4 कॉमेंट असतात, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, खूप छान ताई, व्हेरी नाईस, मस्त, मजा आली, असेच व्लॉग टाकत राहा, कशी आहेस, हेच असे म्हणजे बस 4 कॉमेंट मोजून असतात. त्यामुळे काय बोलायचं. जिला आता स्वतःच कोण भाव देत नाही आहे, तर भीक मागायला गावाला गेली आणि काय टायटल देते, बाप रे बाप. छच्चू आईंचा गावी काय पहिल्यांदाच माझा गृहप्रवेश, अरे बापरे, गृहप्रवेश अँड ऑल, काय बोलायचं. आणि हा टायटल देणारा ही नाही आहे, हा तो गुडप्या. त्या गुडप्याने तर नेक्स्ट लेवल गाठले. म्हणजे असे टायटल दिलेत की मला असं वाटतंय की आता म्हणजे गृहप्रवेश झाला छच्चू आईचा, आता छच्चू आई हनीमूनला पण जाणार, छच्चू आईची सुहागरात. पहिल्यांदा हे केलं, छच्चू आईच्या लग्नानंतर पहिल्यांदा ते केलं. छच्चू आईचं लग्न झालं बाबा, कधी झालं तिचं काय ते, त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर हे 3 असे टाकले तिने, टाक आणि असं धरती का बोझ, एकापेक्षा एक नमुने पैदा केले. आणि त्याच्यानंतर ते तीर्थरूप पण झाले, सगळे गेले पण वर पोचले. आणि आता त्यानंतर इतक्या वर्षानंतर हा म्हणे की छच्चू आईच्या लग्नानंतर, मला वाटलं छच्चू आईची बाबा अजून काय इच्छा, आता दुसरं लग्न केलं की काय इच्छा पूर्ण करण्यासाठी.
कारण म्हणजे ते 3 फक्त फास्ट प्रोसेसमध्ये झाले आणि त्यानंतर काय टाईमच नाही मिळाला ना चच्चू आईला. ॲक्च्युली जिंदगी जगायला वेळच नाही मिळाला. तर त्याच्यामुळे ती म्हणजे तिची जी आहे व्याख्या जिंदगीची, तर ती जगायला तिला हेच चान्सच नाही मिळाला. असं तर भरपूर जगली आणि जेवली आणि जेवून घेतलं, सगळं काही पार झालेली आहे चच्चू आई. त्याचा काही असं प्रश्न नाही आहे, असं काही कमी नाही राहिली. पण तेच म्हणजे असं एक व्हॅलिड रिलेशनशिप असं ते नाही तिला उपभोगायला मिळालं. सो त्यामुळे मग ती पण इच्छा असेल तर मग आता फनी ह्या ह्याच्याने पूर्ण करतोय असं वाटतंय, की टायटल देऊन देऊन असं की लग्नानंतर छच्चू आईचं असं, लग्नानंतर छच्चू आई पहिल्यांदाच. आणि मला ते गावचं तर काय प्रकरणच कळलं नाही. बापरे, इतकं हाईप केलं की असं आहे आणि तुम्हाला कळेलच लवकर कसली तयारी चालू आहे आणि कसली खरेदी चालली आहे. आणि माझ्यासाठी पण हे नवीन आहे, इनफॅक्ट सगळ्या फॅमिलीसाठी खूप नवीन आहे आणि तुम्हाला पण सरप्राईज असणार आहे. शी, काय होतं ते? म्हणजे अगेन तेच ना, की कुठेही जायचं, आपला कॅमेरा ठोकायचा आणि मग काही दाखवत बसायचं. पहिले 2 व्हिडिओज तर काही कळलंच नाही की काय चाललंय, कुठे आलेत, कोणाचं कोण काय आहे आणि काय. हे लोक आपले सकाळी उठले, साड्या नेसल्या आणि ते केस असे भुताट्यासारखे मोकळे सोडले आणि मग देवळात गेले. मला वाटलं काय माहिती आता पूर्ण देवदर्शनच करतायत की काय. इतक्या गरमीमध्ये एकतर म्हणजे ह्यांना ना काही म्हणजे डोकंच नाही आहे. आणि एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तो मी ना पॉडकास्टच्या शेवटी सांगणार आहे, कारण मला असं वाटतं की त्याला ना एकदम सेपरेटलीच हायलाईट केलं पाहिजे, म्हणून मी त्याला एकदम शेवटी ठेवलं आहे. म्हणजे स्टार्टिंगला पण बोलू शकते, पण आता मी ऑलरेडी कंटिन्यू केलं आहे तर हेच कंटिन्यू करते. सो हां, तर मी काय म्हणत होती की इतकं बापरे गरमीमध्ये ते साड्या आणि ते केस आणि ते काय ते करून आपलं ते देवदर्शन, आणि मग त्याच्यामध्ये एक व्हिडिओ तर पूर्ण एकेकाला दाखवत बसला फन्या, की एक येतोय पाया पडतोय, प्रत्येक कपल येत आहे, मग त्या कपलची मुलं येत आहेत, मग असं 1 बाय 1 फॅमिली बाय फॅमिली. पण छुट्टीचं अगेन छुट्टी बॅक टू पॅव्हिलियन. छुट्टी मला वाटतं काहीतरी गेम करते, नुसती लपाछुपी खेळते, मध्येच असं जास्त असं हे झालं, अंगाशी आलं की परत नवऱ्याबरोबर आहे असं दाखवते, परत मग काहीतरी वेगळं करते, मग परत एकत्र आलेली दाखवते. मला असं वाटतं की लास्ट टाईम एक्सपोज झालेली म्हणून आता ते कवरअप करायला मध्ये अशी नवऱ्याबरोबर आली होती. बट अगेन थोडं प्रोसेस चालू आहे वाटतं एकदम सुमडीमध्ये आता. म्हणजे घरच्यांनी सांगितलं असेल की एवढं काय बवाल करू नकोस, शांतीत क्रांती कर, म्हणून आता शांतीत चाललंय वाटतं. गुपचूप प्रोसेस झाल्याशिवाय काय बोलू नको. जाम घाई लागलेली छुट्टीला, आधीच बोंबाबोंब करून मोकळी झाली, पण नंतर असं वाटलं की एकत्र आलेत. पण आता मला अजूनही असं वाटतंय की अजून आलेले नाही आहेत ते, फक्त लोकांच्या डोक्यात जे म्हणजे लोकांनी जे तिला पकडलं होतं ते वॅनिश करायला, लोकांच्या डोक्यातलं ते जो त्यांनी जो किडा टाकला तो बाहेर काढायला फक्त मध्ये ते असं छुट्टी आणि नवरा थोडा एकत्र असं दाखवले. सो इट गेट्स कवर अप आणि आता परत जैसे थे हळूहळू चाललेलं आहे वाटतं काम. चालू दे जे पण आहे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही तेला वजा, आम्हाला काय करायचं आहे. पण बघा तुम्ही आता परत गायब आहे तो चेटूक मामा. आता तो नाही आहे आणि आता छुट्टी परत, म्हणजे तो फक्त तेरा प्यार हुक्का वार करायलाच येतो. तीच त्याची फक्त तेवढंच त्याला मज्जा येते, तेवढंच त्याच्याबरोबर त्याला अपेक्षा आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणजे छुट्टी काय कोण पण चालतं, असं छुट्टी आहे काय नाही काय त्याला काय फरक नाही पडत. सो आता तो गायब आहे, फॅमिलीमध्ये वगैरे काय तोंड दाखवण्या लायकीचा नाही आहे. ॲक्च्युली छुट्टी पण तशीच आहे, कशी वागते, कशी राहते, कसं काय ते अवतार करते, एकदम आईवर गेली आहे. सो तो एक वेगळा ऑलटुगेदर एक वेगळा टॉपिक आहे. सो ते पहिल्या दिवशी तर काहीच कळलं नाही की काय चाललं आहे काय नाही. ते तर सेकंड डेच्या व्लॉगमध्ये मग थोडंसं कळलं की अरे बाबा हे तर छच्चू आईचं माहेर आहे, जिथे छच्चू आई कधीच फिरकली नाही आणि छच्चू आई पाय पण कधी लावण्याचा तिला असं विचार आला नाही मनामध्ये. आणि ह्या वेळेला पण जबरदस्तीच घुसलेली की काय की बाबा मी नाही तुमच्यातली, मी काहीतरी वेगळी आहे असं वगैरे दाखवण्याचा प्रयत्न होता, की हिला कोणी कन्सिडरच केलं नाही ते काय कळलं नाही.
कारण बघा, सगळ्यांनी अगदी व्यवस्थित साड्या नेसल्या होत्या, सगळे असं म्हणजे कोऑर्डिनेट केलेलं होतं, सगळ्यांच्या सेम साड्या आणि सेम तयारी असं केलेली होती. पण छच्चू आई आणि फॅमिली असं काहीतरी वेगळंच होतं, वेगळीच काहीतरी. हिने पांढरी साडी कधी नाही, ते काय म्हणजे पांढरा कलर आवडतो म्हणून काय जरा ओकेजन जरा बघायचं ना, काय ते कसं वाटतं ते सगळ्या किती छान वाटत होत्या, मस्त असं सोनेरी कलरची अशी साडी नेसून. आणि ही कशी मध्येच त्यांच्यामध्ये पांढरी भूत. आणि बाकीच्या त्या ह्यांच्या सुना पण काय त्या केस गळ्यात टाकलेल्या सुना तशाच, मुली तशाची, चच्ची तशीच, सगळे सगळे म्हणजे म्हणूनच यांना ना कोणी बोलवत नसेल. आणि तिथे जाऊन तर नुसतं मला वाटतं सबस्क्रायबर गोळा करायला गेलेली की व्ह्युअरशिप, तिथे जाऊन असं म्हणजे माझी सूनबाई कुठली मोठी व्लॉगर आहे आणि बघा सगळ्यांनी तिला आणि तुम्ही दिसणार असं तिथल्या लोकांना. अरे तिथले लोक तुमच्यापेक्षा पण कितीतरी चांगले होते, कितीतरी पट्टीने. त्यांना काय तुम्ही कसलं काय, एक तो मामा एक येडा तो कोणतरी होता ह्यांच्यातलाच, काय तर त्याला खूप हौस होती, मात्र त्याला असं वाटत होतं की किती असं मी ओव्हर करू कॅमेरावर आणि किती नाही, नुसता पुढे 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 करत होता. त्याचंच घर होतं वाटतं ते. आणि ही छच्चूआई सगळ्यांना सांगत होती की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता काय पडतंय तर आता कोणालाही पकडतायत आणि काही फक्त आणि फक्त ते कॉन्टेंटसाठी, त्या सुनेला काहीतरी बूस्ट मिळावा, नाहीतर जाईल परत पाय लावून. आणि ह्या आपल्याला काय लोमत्याला आता कुठे कुठे आणि किती आता ॲडजस्ट करायचं, म्हणून मला वाटतं छच्चूआई जोरदार प्रयत्न करते. आणि लोमत्या पण कसला लोमत्या रे बाबा, नेक्स्ट लेवल. कुठे म्हणजे तो एक काहीतरी असा शिक्षित मुलगा आणि एक डॉक्टर झालेला मुलगा, कसं म्हणजे त्याला काही ना तशी ट्रीटमेंट, आणि ट्रीटमेंट देण्यासाठी तो माणूस पण त्या लायकीचा असला पाहिजे ना. एकदाही कॅमेरा समोर आला नाही तो, एकदाही नाही. बुळचट काय, कशा आहात मामी, छान दिसता मामी, खूप छान दिसतंय, असंच नुसतं याचं बस सुंदर दिसतंय, लुकिंग ब्युटिफुल. गुडप्या मेला. आणि छच्चू आईचं तर डोळे पाणावले म्हणे छच्चू आई, म्हणजे स्पेशली म्हणजे छच्चू आईला तर इतकं हायलाईट केलं ना नौटंकी, म्हणजे खरंच कळलं की काय लेवलची आहे. म्हणजे हे लोकांना खरंच खाण तशी माती, खाणीतच प्रॉब्लेम आहे. ही चच्चू काय आणि चिमा काय आणि चिट्टाय सगळेच नेक्स्ट लेवल आहेत, त्याच्यामुळे हे असलेत. हे पण असेच घाण, कारण घाणीकडनं काय अपेक्षा करणार ना. काय डोळे पाणावले आणि काय ते कसं कुचक्यासारखं बोलत होती ती बाई. म्हणते की आता या तुम्ही, तिचीच वहिनी होती काहीतरी, बहुतेक चुलत भावाची का सख्या भावाची की कोणाची माहिती नाही. ती बॉयकट आम्ही मात्र तिथे होती, त्या अपयशची आई. ती तिथे भटकत होती आणि हिची बोचूची हुजरेगिरी करत होती तिथे पण. असं कर तसं कर, हे हे इथे आहे ते तिथे आहे, मोठी शाणी चलपट निकल अडियन येडीबाई. खरंच एकदमच एक कशी कशी आहे ना, म्हणजे इतकी कशी काय मिंदेत चाटू लोक असतात. बाप रे, किती खाली पडतात ते, किती चाटायचं ते नको त्यांचं, नुसतं पुढे 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 पुढे. तिचं आहे तोपर्यंतच. त्या मुलाला जरा चांगला काम धंद्याला लावा. आता हिचंच काय बसताना बसतंय, हलतंय सगळं, आणि तुम्ही कुठे काय घुसवताय त्यांना तिच्या भरोशावर. नुसतं चाटून चाटून काय होणार नाही मामी, कामधंदा करायला सांगा तुमच्या पोराला, अपयश कुठला. आणि हिचं काय त्या भाषण देत होती चच्चू आई, काय तर म्हणे की काय मोगऱ्याचा सुवास काय कुठपर्यंत येतो, तसंच असतं आपली माणसं, कधी ओढ संपत नाही आणि हे नाही आणि ते नाही, आणि फुल फुल ऑन. आता काही सीट मिळत नाही तर इकडे इकडे वापर करतायत वाटतं. भाषण द्यायची तर सवयच आहे, नोटंकी मगरमचके आसू. नंतर बरी ब्रा वजा ब्लाऊज घालून फोटोशूट करून फिरत होती म्हणे. वाईट वाटतं आणि डोळे भरून आले. एवढं वाईट वाटतं, एवढं डोळे भरून तुला कोणी मना केलेला का, बंद केलेला का दरवाजा, येऊ नको चालती हो म्हटलेलं का, असले कांड केले होतेस का, की आता तुला इतक्या वर्षांनी यायचं सुचलं. घरदार सगळं असून सुद्धा, एवढे नातेवाईक असून सुद्धा लाज पण नाही वाटत आणि सांगायला की इतक्या वर्षानंतर आणि पहिल्यांदा आले आणि लग्नानंतर पहिल्यांदा आली का. लग्नानंतर तुला हाकलली ती परत येऊ नको सांगितलं का, मावसाडच्या लेवलची होती का छच्चू. आणि वर म्हणते ती बाई, तिला म्हणते चांगल्या ह्याच्याने की आता दिवाळीला पण या, आता आले तर येत राहा वरचे वर, आता दिवाळीत पण प्रोग्राम असणार आहे. तो म्हणते तो प्रोग्राम आत्ताच करायचा होता ना, आत्ता केला असता तर आम्हाला पण मिळालं असतं ना ते अटेंड करायला तो प्रोग्राम. तर ती बाई बोलली नाही, तो प्रोग्राम दिवाळीचाच आहे, तो आत्ता कसं करणार. ही बघा म्हणजे मोठी शाणी, येते ना आठवण, मग ये ना, ये दिवाळीला परत. कशाला तिथेच मुरडायला पाहिजे का. आता काय कसलं दिवाळीला काय गोवा वाले बीच पे
का जाऊन बिकिनी घालून बसायचं आहे तिथे आता? ती इच्छा आहे तुझी? काय रे बाबा, कसले म्हणजे मला अजिबात असं म्हणायचं नाही आहे की फॅशन करू नका किंवा असं काय हे केलं नाही पाहिजे, पण यार काहीतरी लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला. इच्छाच्या नावाखाली कधी काय, आता इतके वर्ष काय झोपली होती का? काय म्हणजे ते काय हसू, म्हणजे लोक म्हणत असतील बापरे याला म्हातारचळ म्हणतात, कळलं का ग ए चच्चे, याला म्हातारचळ म्हणतात, म्हातारचळ लागला तुला. आणि हिच्या पावलावर पाऊल म्हणजे ती छुट्टी. बापरे, काय ते सांगितलं ना मी, वर्णन केलं ना स्टार्टिंगला, ते काय सस्ती झिनतमान बनायचा प्रयत्न करते ती. झिनतमानला तरी काहीतरी होतं ग, तू काय उसळ्या मारते ते, म्हणजे काही नाही आतमध्ये, काय नाही नुसतं आपलं पिंगपॉंग बॉल. बापरे, एकापेक्षा एक नमुने. कसलं खानदान आणि कसलं काय, बाप रे बाप, एकदम गॉन केस, फुल ऑन. नो वंडर की कसं काय आपण असं म्हणतो की, म्हणजे खरंच ही बाजू पण विचारात घेतली पाहिजे की जे लोक असं विचार करतात ना की तुझं खूप चांगलं आहे, तुझं हे घरात असे आणि असं तसं आणि तुम्हाला अलाउड आहे आमच्या घरात असं, तर हे नाही, आम्ही असं नाही करू शकत, तसं नाही. अरे का नसणार, अलाउड नसायला काय झालंय? जे मुळापासूनच नासकं आहे, जे घाणच आहे, तर त्याच्यामध्ये काय फरक पडतोय त्यांना? हे सगळं दिखावा आहे, हे नॉर्मल थोडी असतं असं घरामध्ये. असे काय तुमचे आई वडील असे आहेत का, असं वागतात का? तुमच्या आईच्या अशा काही इच्छा वगैरे आहेत का, आईच्या सासूच्या? हे कसले, हे नॉर्मल माणसांची लक्षणं नाही. नॉर्मल बॅकग्राऊंडमधले लोक असल्या इच्छा आणि असलं काहीतरी थेरं आणि असली नाटकं, असली फालतूगिरी करत नाहीत. एक डेकोरम असतो, एक वागण्याची याची पद्धत असते. असे झिपरे नसतात, असे झिपऱ्या गळ्यात घालून देवळात जात नाहीत. मग सगळ्यांनी केस पुढे घ्यायचं तर सगळ्यांनीच पुढे घ्यायचं, सगळ्यांनी ती पाठ भाजायची, मग पाठच भाजायची. मग सगळ्यांचा तो टॅटू, मग पाठीवर टॅटू, एकीच्या तर सगळ्यांच्या टॅटू. बोलते काय, एक नाही आहे हे, एकीचं असेल ना तर आपण असं थोडंसं हे होतं की बाबा एकाचा तरी कंट्रोल असतो, पण सगळेच असे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेच वाया गेलेले असतील तर कोण कोणाला बोलणार आहे ना? अशी गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे नाही आहे कोणाचाच धरबंध नाही. तो फन्या काय हॉटेल आवडलं म्हणून एक्स्ट्रा नाईट राहण्याचं आम्ही डिसाईड केलं आहे. हे कसं असं? अगेन बघा, आता हे रिपिटेटिव्ह, पण तरी हे खरी गोष्ट आहे ना. अगेन मी ह्याच्यावर एम्फसाईज करेन की एखादा नोकरदार माणूस पण विचार करेल, एखादा ज्याचा बिझनेस आहे, ज्याला काय फरक नाही पडत, ज्याची मर्जी उघडायचं, करायचं, काम नाही करायचं, आपणच आपले मालक आहोत, तर तोही माणूस विचार करेल की बाबा मी अजून एक दिवस अफोर्ड करू शकतो का, किंवा माझं काय स्केड्यूल आहे, किंवा उद्या मी काय प्लॅन केलं आहे, उद्याचा माझा धंदा हे तर होईल, म्हणजे मिस होईल, किंवा काहीतरी माझं नुकसान होईल, किंवा काही असं त्याचे जे कॅल्क्युलेशन्स असतील त्या अकॉर्डिंगली तो असं पटकन डिसिजन नाही घेऊ शकत. आणि हा बिंग डॉक्टर, कुठला डॉक्टर आहे मला तेच कळत नाही. कसलं काय, कसा काय, मला वाटतं दाबूनच झालेला आहे. तिथे पण ठेवला आहे नोकरीवर, फक्त आपला हजेरी लावायची, ज्या दिवशी येणार त्या दिवशीचा पगार घे आणि निकल. तुझ्या आईने सांगितलं आहे पर डे द्यायला तुला, पर डे काहीतरी देत असतील याला 100-200 रुपये. जातो आपला डब्बा घेऊन. नाहीतर डॉक्टर कसं काय पुढचा प्लॅन असताना सुद्धा असं अचानक एक दिवस एक्सटेंड करेल, मग तिथून निघाले आणि दुसरीकडे, म्हणजे सरप्राईज. एकतर या गुडप्याला नीट बोलताच येत नाही, सरप्राईज सगळ्याला करत असतो नुसता. जिभेला चटका द्यायचा कोणीतरी येडपटकुटचा नुसता. ते का माहिती आहे, ते सरप्राईज ते कशाला दिलं माहिती आहे? कारण असं म्हणजे आता किती ते ना बोचू बोलणार की अरे बोचू दिसते तशी नाही, पूर्ण कटकट. त्याच्यामुळे मग आता आली बाबा, छाचू आईचं सगळं केलं आणि फिरवलं आणि फॅमिलीबरोबर फिरली वगैरे. मग आता शेवटी जाता जाता बोललीस ना, ते रेस्टॉरंटमध्ये त्या दादाने काहीतरी चूज केलं होतं, मोठ्या भावाने. मग तिकडे जेवायला, मग मला नाही आवडलं, जे आहे ते आहे, नाही आवडलं तर नाही आवडलं, मला नाही आवडलं. मग त्याच्यावरनं कळलं, लोमत्याला माहिती आहे ना कशी आहे ती. लोमती आहे पक्का, त्याला बरोबर माहिती आहे. नंतर बोलेल की काय आहे, कसली, मी नाही येणार आता आहे गरीब ट्रिप. म्हणून तो त्याने एंडला, ठीक आहे थोडा खर्च झाला तरी चालेल, पण थोडं हिला शेवट तरी हिला एका चांगल्या ह्याच्यामध्ये नेऊन करूया. कारण तुम्ही नेहमी बघा कुठेही, आता ते छुट्टीबरोबर पण ट्रिपला गेलेले,
तेव्हा पण मग ते 1-2 त्याने ते हॉटेल तिथे शोधलेच, ते मेघालय का कुठे ते तिथे शोधलंच असं सनसेट आणि असं काहीतरी फॅन्सी. सो वो तो मागता ही चाहिए बोचू को, नाहीतर मग ह्याचे लावणार म्हणजे अजिबात. मग बोचू देखणे बी नाही देगी फन्या को. तर ते फन्याला बरोबर माहिती आहे, म्हणून मग फन्या तिला खुश करतो. आणि डाएट रे बाबा, डाएटचं काय ते अरा सगळे फिल्टर मास्टर आहे, सगळे फिल्टर मास्टर. मग तुम्ही त्या हागरुटीला बघा, नाहीतर मग हिला बघा, कोणाला पण म्हणजे सगळ्यांना कोणाला पण बघितलं ना, सगळेच्या सगळे 7 महिने तसेच दिसतात, फक्त छुट्टी आणि ती छुट्टीची आई सोडून, म्हणजे छाच्छू सोडून. बाकी ह्या दोघी सुना एकदम पोटुशी, फुल ऑन, पुढून मागून दोन्हीकडून आलं आहे यांना 7वा महिना. फुल स्लिमिंग फीचरवर यांचं चाललं आहे. मग स्लिमिंग फीचर हल्ला किंवा मग कोणी अशी कॉमेंट केली की ते वहिनी तरी बरी वाटते आणि तुझं तर जास्तच नगाडा झाला आहे, तर मग वहिनी एक्सपोज. तसं लास्ट व्हिडिओमध्ये वहिनीला एक्सपोज करून टाकलं. खूप लावला तुला, आता तुझी रियालिटी दाखवण्याची बस झाला, आता हीच वेळ आहे. म्हणून वहिनीला दाखवून टाकलं कशी आहे ती रिअलमध्ये. बोचू झाली ना लाल ड्रेसमध्ये, मग वहिनीला पण करून टाकली एक्सपोज. काही बारीक बेरीक झाले नाही. अगं म्हशी, इत्ती खाशी तर कशी बारीक होशी. फ्रुटी का, तू पण तशीच आहेस ना ग, तुकड्यांवर पळणारी. हां, तुला देते नाही फुकट काहीतरी 50 रुपये तुझं नाव घ्यायचे, 50 रुपये मिळतात ना तुला, फालतू. कसली बघ तुझी क्लायंट, गब्बर. तर आता लास्ट आणि मेन मुद्दा जो मी तुम्हाला म्हणाली की मी लास्टला ठेवला आहे, तर त्या मुद्द्याबद्दल मला बोलायचं आहे. तर तो मुद्दा आहे म्हणजे आता मोदीजींनी आवाहन केलेलं आहे की पेट्रोल वाचवा आणि तुम्ही EV कार ऑप्ट करा आणि बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. गोल्ड खरेदी करू नका, ट्रिप्स अवॉइड करा, स्पेशली इंटरनॅशनल ट्रिप्स वगैरे. आता इंटरनॅशनल ट्रिप वगैरे करण्याची तर यांची अवकात नाहीच राहिली आहे, फुल ढेपाळलेत. पण राहिला प्रश्न EV कारचा. तर असूनही EV हिने ती ठेवून पेट्रोल कार घेऊन आले आहे. खरं माझ्या सबस्क्रायबर्समध्ये, माझ्या व्ह्युअर्समध्ये, माझ्या मंडळींमध्ये असे काही लोक आहेत, ही ज्या एरियामध्ये फिरायला गेलेली, जे म्हणजे कोकणाचा जो पार्ट हिने कवर केला तिथले आहेत, आणि लिटरली पेट्रोल मिळत नाही आहे, शोधावं लागतं आहे, कमतरता आहे, लाईन आहे, लोक विचारत आहेत एकमेकांना. मी 1-2 व्लॉगर्सच्या कॉमेंट सेक्शनमध्ये पण पाहिलं की कुठे मिळालं, कुठून भरलं पेट्रोल, असं लोक विचारत आहेत, कारण नाही आहे पेट्रोल. आणि ही बाई EV कार असताना मेन मुद्दा हा आहे की चला तुमच्याकडे नाही आहे तर गोष्ट वेगळी आहे, पण तुझ्याकडे असताना तू ती ठेवून दुसऱ्याची पेट्रोल कार, डिझेल कार, वॉटेवर तू घेऊन आली आहेस आणि इंधन जाळते आहेस. आणि आता जर बोचू तू जर म्हणालीस, ह्याच्यावरती जर तू भाषण दिलं आत्ताच काय, ह्यापुढे कधीही तू खूप असं सेन्सिबल आणि मी कशी नागरिक आहे आणि मी कसं एकदम कशी काय म्हणतात रिस्पॉन्सिबल नागरिक आहे आणि मी कशी इन्फ्लुएन्झा आहे आणि मी कसा पसरवते, हा प्रयत्न पण तू केलास ना, आय स्वेअर तुझी अशी काढेन, लक्षात ठेवशील बोचू. साल्टी सोलेन तुझी मी, लक्षात ठेव. जिथे बोलशील ना ते जितकं मला पोचता येईल ना सगळीकडे पोचवेन तुला. जास्त शहाणपणा नको आहे. जे काय करतेस ना ते कर, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. तुला कुठे उंडारायचं आहे उंडार, पेट्रोल भर, नाही तर आणि काय भर, नाही तर तुझं इंधन भर, कुठलं पण भर, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण फालतू बकवास नाही करायचे ह्याच्या पुढे बसून. जर बसलीस आणि बकवास केलीस तर मग बघ तुझ्या कुठे कोंबते मी तेच उचलून. आणि ही अजिबात धमकी नाही आहे, ही अजिबात धमकी नाही आहे, हे एकदम जेन्युइन फिलिंग्स आहेत माझे. त्यामुळे ना मला टेन्शन आलं आहे आणि मग काय होतं आहे आणि मग कसं होणार आणि मग पेट्रोल आणि आमची EV आणि मग EV बेस्ट आहे आणि EV असं आहे आणि ह्या रिलेटेड कुठल्याही टॉपिकवर, म्हणजे ही जी सिच्युएशन आहे आणि आता जे काही आपल्याला काहीतरी करायला सांगितलं आहे त्या रिलेटेड तू कुठलंही आवाहन किंवा कुठलंही काहीही एक चक्कार शब्द जरी काढलास ना बोचू, गेलीस तू. तोच पेट्रोलचा पाईप उचलेन आणि खाली वाकाने टाका, समजली ना. हां.
बस खतम. आ रा 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 रा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आणि असंच थोडंसं मिक्स, आणि जसं तुम्हाला कळलंच असेल की बघा काही नाही आहे, तेच 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 काय बकवास, नका बघू, सोडू दे तिला. बाकी असं अधेमध्ये काही असं झालंच किंवा वाटलं तर करेनच असं, नाहीतर मग असंच कधीतरी मध्ये मिक्स पॉडकास्ट घेऊन येईल, असं सगळ्या विषयाचं एकत्रित असं करून. सो डोंट वरी अबाउट इट. सगळ्यांचा सबका नंबर आएगा, सब याद रहते हैं मुझे, फक्त प्रायोरिटी डिफर्स. सो येस, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मास्सलामा.